आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मुंबई उपनगरातील जोगेश्वरी लेणी या ठिकाणी भेट देण्यासाठी। मुंबई उपनगरातील मजास गावच्या पश्चिमेला आणि अंबोली गावाच्या पूर्वेस एका टेकडीत ह्या लेणी कोरलेल्या आहेत। जोगेश्वरी देवीमुळे जोगेश्वरी गुंफा म्हणून या लेणी प्रसिद्ध आहेत। त्यामुळे या सर्व क्षेत्राला जोगेश्वरी असे ओळखले जाते। फारसा चांगला नसलेला दगड, वर्षानुवर्षे दुर्लक्षित व मानवी वस्तीचे अतिक्रमणामुळे या लेण्यांची बरीच पडझड झालेली आहे। मुळातच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने लेणे असलेले हे मंदिर म्हणजे स्थापत्यांनी घडवलेला चमत्कारच आहे। एका टेकडीचा मधला भाग कोरून मंडपाची रचना केलेली आहे। सध्या या लेणीचे प्रवेशद्वार पश्चिम दिशेला आहे, पण मूळ प्रवेशद्वार हा पूर्वेकडून होत असावा। पूर्वेकडील प्रवेशद्वाराने प्रथम अग्रमंडपात प्रवेश करता येतो। याच्या दर्शनी भागावर रावणानुग्रह मूर्ती आहे। तसेच येथे श्री गणेशाची भव्य प्रतिमा आहे। बाजूला सप्तमातृका प्रतिमांचे अवशेष पाहायला मिळतात। मूळ एंट्रन्स हा आहे, हे पूर्वद्वार आहे। त्यामुळे आपण ज्यावेळी इकडून आलो ना पूर्ण, त्यावेळी आपल्याला एकही शिल्प दिसलं नाही। बरोबर। हा, शिल्प इथून जाताना दिसतात। त्यामुळे आता आपण जिकडे आहोत ते पश्चिम द्वारात आहोत, सगळ्यात महत्वाचं द्वार आहे। आता तुम्ही जे लेंथ बघितली असेल तिथपासून ते तिथपर्यंत एवढी ती मोठी अशी लेणी आहे। तर ज्यावेळी इकडे आपण आहोत तर त्याच्या आधी थोडं मागे जाऊया। मगाशी आपण कोकण मौर्य बघितलं, गंमत अशी आहे का आपण कोकणात आहोत पण अपरांतात आहोत। कोकणाचं जुनं नाव अपरांत, बरोबर। अपरांत त्या ठिकाणी मागच्या 6व्या शतकात कल्चुरी नावाचा राजवंश होता। कल्चुरी नावाचा राजवंश आला आणि त्यांनी मोठं राज्य केलं, किंवा अगदी 1000 वर्ष राज्य केलं। अगदी जोपर्यंत इस्लामी आक्रमण होत नव्हतं तिथपर्यंत तो राजवंश होता। त्याच्या वेगवेगळ्या शाखा होत्या। पण साधारण 550 मध्ये त्या कल्चुरी नावाच्या राजवंशाने आपल्या कोकणावर, उत्तर कोकणावर हल्ला केला म्हणा, आक्रमण केलं म्हणा असं, आणि त्या मौर्यांना संपवलं त्यांनी, किंवा मौर्य अस्त झाले। आणि या भागात कोकणावर साधारण 550 मध्ये येथे गणरायाची भव्य दिव्य आकर्षक अशी मूर्ती आहे। शेंदूर लेपन केल्यामुळे मूर्ती पूर्णपणे शाबित आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। येथे प्राचीन पद्धतीने ड्रेनेजचं काम केलेलं आहे। पावसाचं पाणी, सांडपाणी वाहून जाण्यासाठी खाली बघा दगडावर मध्ये खणून ही चारी बनवलेली आहे, आणि ती मुद्दाम वेडीवाकडी बनवलेली आहे, जेणेकरून त्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रेशर मर्यादित करता येतो। दिस इज एन्शंट ड्रेनेज सिस्टीम ऑफ इंडिया। आपल्याकडील स्थापत्य विज्ञान बघा किती प्रगत होते। प्रांगणातून मुखमंडपात प्रवेश केल्यावर मंडपाच्या द्वारावर दर्शनी भागात नटराजाची प्रतिमा आहे। दोन्ही बाजूला प्रतिहार अर्थात द्वारपाल
कोरलेले आहेत. मध्यभागी लकुलिश, त्याच्या कुशिका, गर्ग, मित्र आणि कौरुष्य या 4 शिष्यांसह दर्शवलेले आहेत. डाव्या बाजूला कल्याण सुंदर मूर्ती तसेच उजवीकडे शिव पार्वती सारीपाट खेळताना दर्शवलेले आहेत. मुख्य मंडपातील द्वाराच्या दोन्ही बाजूला 2 प्रतिहार आहेत. त्यांच्या बाजूला त्यांचे सेवक कोरलेले आहेत. मुख्य मंडपात दोन्ही बाजूंना 4 स्तंभ व 2 अर्धस्तंभ अशा खोल्या आहेत. व मकर तोरण दाखवले. दोन्ही भागात मगरीसारखे त्याच्या जिभेत ते मकर तोरण. त्याच्या दुसऱ्या त्या मगरीवर वरती बघा तुम्हाला यक्ष, गंधर्व, अप्सरा वगैरे दिसतात. त्या यक्ष, गंधर्व, अप्सरा वगैरे आहेत. त्या त्याची पूजा करण्यासाठी म्हणून आल्या. आणि त्याच्या बाजूला आपल्याला 2 शिल्प बघायला मिळतात. लकुलिश प्लेअर झाला तुम्हाला, लकुलिश समजला. आता हे बघूया काय. आता ते मुख्य मंडप 20 स्तंभांवर आधारित आहे. येथे विशाल सभा मंडप आहे. मधोमध शिवलिंग असावे. सध्या मध्यवर्ती गाभारा जोगेश्वरी देवीला समर्पित आहे. जोगेश्वरी देवीच्या नावावरूनच ह्या जोगेश्वरी लेणी प्रसिद्ध झालेल्या आहेत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. जग से हट कर गुरु चरणों में, जग से हट कर गुरु चरणों में, गुरु चरणों में जानकी, गुरु चरणों में जानकी. ना टूटे ना टूटे माला, ना टूटे ना टूटे माला, नाम गुरु गुणगान की. येथे शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाच्या बाजूला या पिलरवर बघा त्रिपुरारी सुंदरी चे शिल्प आहे. अतिशय सुबक आणि सुंदर शिल्प आहे. काळाच्या ओघात हे शिल्प आता जीर्ण होत चाललेलं आहे, पण उपलब्ध असलेले एक सुंदर अतिशय उत्तम शिल्प आहे. गंमत अशी आहे की जोगेश्वरीच्या लेण्याच्या
बाहेरच्या बाजूला आपण जिकडे उभे आहोत तिकडे एक मोठा दरवाजा आपल्याला बघायला मिळतो, सर्वतोभद्र प्रकारचा. साधारण 5व्या-6व्या शतकात कोरलेली लेणी आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या स्थितीत असलेल्या एखाद्या वरच्या मंदिराचा किंवा दरवाजाचा भाग इथे आपल्याला बघायला मिळतो. वरच्या भागात मुखलिंग किंवा लहान प्रकारचं लिंग आहे आणि त्याच्या बाजूला अनेक लहान लहान मंदिरं अशी बघायला मिळतात. त्याच्या नंतर दुसरं जे लेणं आहे जिकडे शिवाची पिंड आज पूजितली आहे त्याच्या बाजूला 2 सुरसुंदरांची शिल्प अशी आहेत आणि समोरच्या बाजूला इतर अपूर्ण खिव जे आपल्याला बघायला मिळतात. जोगेश्वरी लेणीचा वरचा भाग हा आहे. आजूबाजूला अतिक्रमण प्रचंड प्रमाणात आहे. मन विषण्ण होते आणि खूप घाणसुद्धा इथे साठलेली आहे. बाजूलाच खाली दत्त मंदिर पण आहे. 1+1 लेणीचं आहे हे बघा, श्री दत्त मंदिर. आणि दत्त मंदिराला येण्यासाठी हा रस्ता आहे. लेणीच्या वरच्या बाजूने इकडे यावं लागतं आणि हा गॅलरीसारखा पोर्शन आहे. येथील महंत, संत, लीडर वगैरे इथून वरतून खालून उपदेश किंवा संदेश द्यायचे. त्याच्यासाठी ही एक संभाषण करण्यासाठी किंवा अनाउन्समेंट करण्याची जागा आहे. येथे आता सद्यस्थितीत दत्त मंदिर आहे. या छोट्याशा गुंफेमध्ये त्रिमुखी दत्त मंदिर येथे आहे. हे बघा, इकडे नित्यानंद स्वामींचं फोटो वगैरे ठेवलेले आहेत. गणपती बाप्पा आहेत आणि उजव्या बाजूला त्रिमुखी दत्तमूर्ती आहे. दत्तात्रयाचं छान दर्शन झालेलं आहे आम्हाला. नमस्कार, माझं नाव नवीन किशोर म्हात्रे. जोगेश्वरी लेणी जी आहे, जी साधारण 1500 वर्षापूर्वीची मुंबईमधली शैव परंपरेशी संबंधित लेणी आहे, तर त्या लेणीवर आपण हेरिटेज वॉक अरेंज करतो आणि मुंबईतल्या असंख्य लेण्या, म्युझियम असतील किंवा इतर वास्तूंवर सुद्धा वॉक आपण अरेंज करतो. आणि हे सगळं करत असताना जे वॉकला उपस्थित असतात त्यांना त्या वास्तूची माहिती देणं आणि आपला जो वारसा स्थळ आहे किंवा आपली जी परंपरा आहे त्याची ओळख करून चांगली माहिती देऊन त्याची दृष्टी बदलण्याचं काम त्या वास्तू संबंधीचे हे आपण करत असतो. माझं नाव अरुणा जोशी, मी विलेपार्ल्यावरून आले. इथे येऊन आता एक वेगळीच दृष्टी आणि वेगळी माहिती कळली की आपण जे इतके दिवस बघत होतो त्याचा इतिहास कसा आहे आणि केव्हापासून हे चालू झालं आहे हे खूप छान होतं आणि अद्भुत होतं. जसं ह्या म्हणाला, खरंच न विसरता येण्यासारखं आहे. आणि नमस्कार, मी जयश्री बागायतकर, बोरिवलीवरून आले आहे. जोगेश्वरी लेण्यांचं महत्त्व आज कळलं. म्हणजे मी पाहायला आलेच नव्हते, आज पहिल्यांदाच बघितलं, पण फार बघून आणि ऐकून यांचं फार छान वाटलं. एकदम अनुभव फार चांगले आला. नमस्कार, मी शुभा चिखलीकर, विलेपार्लेवरून आले. एवढी वर्ष मुंबईत राहून अशा इथल्या लेण्या वगैरे काही आहेत, म्हणजे आहे ते माहिती होतं, पण बघणं असं कधी झालंच नव्हतं. बघून आणि एखाद्याने आपल्याला त्याबद्दल माहिती सांगणं याच्यात बराच फरक असतो. तो आम्ही खूप छान अनुभवला. त्याबद्दल म्हात्रे सरांचे खूप खूप आभार. आमच्या इतिहास कट्ट्यावर म्हात्रे सरांची ओळख झाली, क्लिअर पिक्चर झाली की आपल्या घराजवळ एवढं आहे आणि आपण बरेच वेळा बघितलेलं आहे, पण ते काय आहे, नक्की कोणी केलं, कधी केलं आणि का केलं ते समजायला आम्हाला खूप माहिती झाली. धन्यवाद. नमस्कार, मी सुहास जोशी, मालाडून आलो आहे. इथली जवळची लेणी पहिल्यांदाच बघितली आणि खूप छान माहिती त्यांनी दिली. मी रंजन माडी, आम्ही मालाडून आलो आहे. अतिशय चांगली माहिती मिळाली आणि ही एवढ्या जवळ असून लेणी आपल्याला माहीत नव्हते. फार आश्चर्य वाटलं, पण बघून सगळं त्यांची माहिती आणि अफाट ज्ञान त्यांचं आहे त्यांचं. त्यामुळे ह्याच्या पुढील कार्यक्रमामध्ये पण आम्हाला त्यांनी बोलवावं, आम्ही जरूर येऊ. मी स्वाती महाडिक. आपल्या जवळ एवढं सुंदर लेणी आणि एवढा
हेरिटेज जसं आहे ते आपल्याला त्यातलं काहीच माहिती नाही. त्याबद्दल आपल्याला खूप छान त्यांनी माहिती दिली. पुराण काळातलं, पार्श्वनाथ काळातलं काय काय जे आहे आणि मूळ काय आहे हे आपल्याला या लेण्यांमधून कळलं. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. नमस्कार, माझं नाव संपदा कामत. शिक्षणाने मी कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि व्यवसायही आहे माझा. इंडियन आर्ट हा खूप आस्थेचा विषय आहे माझ्यासाठी. खूप सुंदर माहिती मिळाली सरांकडून, तर नक्की येईन. थँक्यू सो मच. नमस्कार, मी रत्ना जाधव, दिंडोशी गोरेगाव इथून आले. नवीन म्हात्रे यांनी प्रत्येक म्हणजे जे शिल्पकला आहे त्यातली बारकावे, त्यातली सखोल माहिती आणि सविस्तरपणे इतकी समजावून सांगितली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि इथून पुढेही त्यांनी कुठला असा हेरिटेज वॉक अरेंज केला तर आम्हाला नक्की सांगावं, नक्की जाऊ आम्ही. नमस्कार, माझं नाव नंदा पवार, मी पण विलेपार्ल्यावरून आली आहे. प्रथम एखादं स्थळ नुसतं बघणं आणि एखाद्या माहितगार व्यक्तीकडनं बघणं यातला काही जो फरक असतो ना, तो मला आज नक्की अनुभवला. अशा प्रकारचे हेरिटेज वॉक यापुढे मला नक्कीच करायला आवडतील. त्याबद्दल नवीन म्हात्रे सरांचे धन्यवाद. नमस्कार, मी भारती चिंदकर, मी गोरेगावून आली, पण माझं सासर इथे जोगेश्वरीचं, त्यामुळे बऱ्याच वेळा मी इकडे येऊन गेलेली आहे गुंफेमध्ये दर्शन वगैरे करत. पण याच्याबद्दलची कथा हे सगळं माहिती नव्हतं, त्याच कळलं. नमस्कार, माझं नाव आहे गजानन पाटील. माझा यूट्यूब चॅनल आहे हॅपी रायडर ॲडव्हेंचर. नवीन म्हात्रे सरांबरोबर मी खूप वेळा हेरिटेज वॉक अटेंड केलेलं आहे. सरांचं जे ॲडव्हान्स नॉलेज आहे आणि अप टू डेट नॉलेज आहे, आपण ज्या वास्तूला बघायला आलेलो आहे त्याचं पार्श्वभूमी काय, ऐतिहासिक भूमी काय, ते सर्व आपल्याला डिटेल सांगतात. तर सरांचं जे हेरिटेज वॉक आहे हे सर्वांनी नक्की अटेंड करावं. आपल्या इतर इतिहासप्रेमींनाही सांगावं की किती महत्त्वाचं आहे. आपण मुंबईत राहतो आणि मुंबईत राहूनसुद्धा काही गोष्टी आपण बघू शकत नाही. इतक्या जवळून जातो आपण, पण आपल्याला कळत नाही त्याचं महत्त्व काय आहे. मित्रांनो, आजच्या जोगेश्वरी लेणीचा भेटीचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. माझे मित्र, इतिहास तज्ज्ञ नवीन म्हात्रे सरांचे विशेष धन्यवाद. त्यांनी अतिशय मार्मिक आणि उत्तम माहिती दिलेली आहे. तुम्हाला या प्रकारे हेरिटेज वॉक बघायला नक्कीच आवडतील. कृपया कॉमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.